अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कौपिनधारी कटी मेखला पायी खडावा बहु शोभताती, भाळी टिळा सुंदर टोपी डोई, स्वामी समर्थ मज भेट दे। स्वामी भक्त हो, आज आपण स्वामी आजोबांच्या घरी आलेलो आहोत आणि स्वामी कृपांकित श्रीयुत मंगेश वर्दे यांच्या माझे आजोबा स्वामी माझे आजोबा या पुस्तकाविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर हा आध्यात्मिक सत्संगच असणार आहे, तेव्हा आपण मंगेश वर्दे यांचं आपल्या या देव माझा चॅनेलवर मनपूर्वक स्वागत करूयात। नमस्कार काका। नमस्कार। आज आम्ही आजोबांच्या घरी आलेलो आहोत आणि खूप उत्सुकता होती खरं तर, आणि आज आजोबांच्या घरी आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आणि आपलं जे पुस्तक आहे माझे आजोबा, आणि यामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांचे आपल्याला आलेले अद्भुत अलौकिक असे अनुभव याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर ह्या पुस्तक लिहिण्याची कल्पना आपल्याला कशी आली, तर त्याविषयी आपण आधी चर्चा करूयात। कोरोनाच्या काळात व्हॉट्सअप चेक करताना किंवा एकमेकाशी बोलताना सगळीकडे असं निगेटिव्ह वातावरण झालं होतं। मग एक दिवस असं वाटलं की हेच जर कंटिन्यू किती दिवस होणार माहित नाही। मग याच्यात मला नेहमी मी सतत स्वामींचा जप करायचो किंवा मला जी काही स्तोत्र येतात ती म्हणायचो। एक दिवस काय झालं पुन्हा शौक, पण अशी प्रेरणा मिळाली स्वामींचीच की पुस्तक माझे अनुभव लिहायचे। मग काही झालं तरी मी बायकोशी नेहमी बोलतो किंवा तिला विचारतो की हे बरोबर माझ्या मनात आलंय, काय करूया। ते म्हणाले, लगेच म्हणाले लिहायला लाग। आणि मग मी लिहायला इतक्या भराभर लिहायला लागलो। तर हे लिहिताना मला मराठी लिहिताना ऱ्हस्व दीर्घ माहीत नाही ते बरोबर आहेत किंवा एखाद्या वाक्याचं काय म्हणतात व्याकरण इथे तिथे झालं असेल तर माझी बायको ते करेक्ट करून मला द्यायची। पण ते इतकं पटापट लिहित गेलो, मला वाटतं एक 10-15 दिवसात हे सगळं पुस्तक तयार झालं होतं। त्याच्यानंतर ते प्रिंटिंगला गेलो आणि मी नुसतं अपील केलं लोकांना की असं असं मी पुस्तक करतो आहे। तर लोकांचा एवढा प्रतिसाद आला की मी जवळजवळ पहिल्यांदा 500 कॉपीज छापल्या होत्या, त्या 3 किंवा 4 दिवसात सगळ्या संपल्या। बरोबर। मला वाटतं ही तिसरी आवृत्ती आहे माझ्या हातामध्ये जी आहे ती। नाही, याच्यानंतर पण एक चौथी आवृत्ती निघाली, त्याच्याबद्दल स्पेशल काही गोष्टी आहेत ते मी बोलता बोलता पुढे सांगेन। बर काका, आपण बँकिंग क्षेत्रातले आहात आणि नोटा, डेबिट, क्रेडिट, बॅलन्स शीट, कॅश आली का गेली का, टॅली झालं का, म्हणजे सतत तुम्ही या आर्थिक व्यवहारामध्येच तुम्ही होता। आणि मग स्वामी तुम्हाला कसे भेटले, आणि खरं तर देव माझ्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणा की स्वामी आमचे सद्गुरू आहेत, पण मग स्वामी तुमच्यासाठी आजोबा कसे काय हे काही कळलं नाही आम्हाला। मग तुम्ही नातू आहात, मग ते नातं कसं निर्माण झालं त्याविषयी सांगा। हे नातं कळायला आपल्याला 1997 सालाला एवढं मागे जायला लागेल, जवळपास 25-26 वर्ष। तेव्हा मी सारस्वत बँकेत काम करायचो आणि IT डिपार्टमेंटला काम करायचो। मी आमचं ऑफिस होतं रानडे रोडला, दादरला। बर। मी काही कारण तेव्हा मी सिगरेट वगैरे ओढायचो, मध्ये गॅप आली की मी सिगरेट ओढायला आम्ही खाली थांबलो होतो। त्या दिवशी कोणच नव्हतं, सगळेजण ब्रांचला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून गेले होते। मी एकटाच सिगरेट ओढत खाली उभा होतो आणि कोणीतरी माझ्या पाठीला टॅप केलं। टॅप करून मी ज्या साईडला टॅप केलं, आपण नॉर्मली तिकडेच बघतो ना, हो बरोबर, पण तिथे कोणच नव्हतं। दुसऱ्या साईडला बघितलं तर माझा शाळेचा मित्र होता, त्याचं नाव राजू मोठे होतं। राजू मला म्हणाला की अरे तुझ्या मानेला काही त्रास आहे का, तर म्हटलं माझा मान लचकली आहे। तर म्हणाल चल तुला घेऊन जातो घरी आणि तुला मी बरं करतो। मला 2 मिनिटं सगळ्या गोष्टीचा काही अर्थच लागेना। मी त्याला म्हटलं जरा थांब, मी वर कोण आहे का बघतो। वर जाऊन ऑफिसमध्ये बघितलं तर बऱ्यापैकी लोक परत आले होते। मग मी त्यांनाच सांगितलं 10-15 मिनिटात येतो म्हणे। मी राजू मोठेच्या घरी गेलो। घरी गेल्यानंतर त्यांनी मला मॅन टू मॅन हिलिंग दिलं आणि मला खरंच मान सुटली वगैरे, बऱ्यापैकी मला बरं वाटलं। फक्त हे करत असताना तो मला म्हणाला तुझं कोण 60,000 रुपये देणं आहे का। या सगळ्या गोष्टी मला एकदम असं अचंबित करणाऱ्या होत्या। मग मी त्याला विचारलं हे काय आहे,
तर मला म्हणाला की याला मी तुला जे काही करत होतो किंवा तुला जे बरं करत होतो त्याला रेकी म्हणतात. म्हटलं मला पण शिकायचंय. तर म्हणाला ठीक आहे रविवारी ये. मग त्या रविवारी मी शिकायला त्याच्या घरी गेलो. ते शिकल्यानंतर मी पुढची 2-2.5 वर्ष माझे सगळ्या डिग्रीज केल्या, सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या. पण हे करत असताना मला मी कुठेतरी वेगळ्या दुनियेत जातो हे मला कळायला लागलं, किंवा ट्रान्समध्ये असताना मी वेगळ्या ठिकाणी जातो असं मला कळायला लागलं. आणि त्या काळात मला माझ्या म्हणजे तोपर्यंत 2000 साल उगवलं होतं. 13 जानेवारीला मला माझे गुरु पहिल्यांदा बघायचे किंवा भेटणं बर हाच याचा योग आला. तो योग आल्यानंतर मी जेव्हा त्यांचं पहिल्यांदा डिस्कोर्स म्हणतो किंवा प्रवचन ऐकायला गेलो, तेव्हा त्यांनी साई चरित्रातलं एक ओवी घेतली होती आणि त्याचं निरूपण केलं होतं. पण हे थायमस ग्लँडशी कसं निगडीत आहे याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं, जे मला एकदम म्हणजे सरप्राइझिंग होतं की साईचं चरित्र आणि मेडिकल सायन्स हे एकत्र करून सांगणारा मला पहिल्यांदाच असा ग्रहस्थ दिसला होता. आणि मी घरी येऊन सांगितलं की नाही, आता मी दर गुरुवारी यांना भेटायला जाणार. ही माझी आणि माझ्या गुरूंची म्हणजे अनिरुद्ध जोशींची पहिली भेट. मजा म्हणजे मी जिथे बसलो होतो त्याच्या पुढे प्रचंड मोठा लाऊडस्पीकर होता आणि मला अनिरुद्ध जोशी म्हणजे बापू दिसत पण नव्हते, फक्त ऐकू येत होते. मी ते ऐकताना सगळ्या गोष्टी एवढ्या तल्लीनतेने ऐकल्या की आजही मी ते अख्खा डिस्कोर्स सांगू शकतो, इतका तो मला पाठ झाला होता. मग असं झालं की मी दर गुरुवारी त्यांच्या इथे जायला लागलो. आणि मग 10 महिन्यानंतर असा योग आला की मला माझ्या आयुष्यात बरीच माणसं त्या 10 महिन्यात येऊन गेली, पण मला योग आला बदलापूरच्या स्वामींच्या मठात जायचा. आणि मठात गेल्यानंतर माझ्याबरोबर मी येतो म्हटल्यानंतर खूप जण, जवळजवळ 15-20 जण तरी आम्ही सगळेजण होतो. आम्ही बदलापूरच्या मठात सगळे, आणि प्रचंड मोठा मठ म्हणजे जवळजवळ म्हणजे त्या काळात मला जर करेक्ट आठवत असेल तर 10-15 एकर एवढा मोठा होता. पण मला आधी मी कधीतरी गेलो होतो अशी भावना निर्माण झाली आणि मी तिकडे त्यांचा एक मोठा मेडिटेशनचा हॉल होता. त्या हॉलमध्ये मी बसलो, बाकीचे पण बसले. थोड्या वेळानंतर पाऊण तास मी पापणी न हलवता तिथल्या काळ्या पाषाणातल्या दत्तमूर्तीला बघत होतो. वा. आणि एकदाही मला डोळे मिचकायची पण इच्छा झाली नाही. पण दत्ताच्या आणि माझ्या मध्ये स्वामी मला दिसले भगव्या रंगात, आणि असे साईड वाईज प्रोफाईल मध्ये बसतात ना, ज्याला अन्नपूर्णेची मुद्रा म्हणतात, बरोबर. तसे आम्ही दोघं एकमेकाला बघतोय आणि मला यातलं काही कळत नव्हतं. पाऊण तासानंतर कुठेतरी आवाज झाला खाटखूट आणि माझी तंत्री तुटली. मी जिथे आवाज झाला त्या दिशेने पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा कोणीतरी तिथे काहीतरी काम करायला आलं होतं हे कळलं. पण पुन्हा जेव्हा मी दत्ताच्या मूर्तीकडे बघितलं तेव्हा स्वामी तिथे नव्हते. आणि हा विलक्षण अनुभव मला जो आला, त्यानंतर मला स्वामींची जी काही ओढ लागली की मी यांना कधी भेटतो किंवा कधी बघतो किंवा जे काही असेल ते मला आज असं नाही सांगता येत. पण ही माझी आणि स्वामींकडे जाण्याची पहिली भेट. बदलापूरच्या त्या इन्सिडेंट्स नंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला एकदम सरप्राइझिंग होत्या आणि हे माझ्या आयुष्यात का चाललंय असं मी आणि बायको सतत बोलायला सुरुवात केली मी. आणि मग एके दिवशी असं झालं की 2000 साली माझी ट्रान्सफर झाली, स्टाफ ट्रेनिंग कॉलेज. मी माझ्या मुलाचा अभ्यास सुद्धा घेतला नव्हता. इकडे तर मला जाऊन सगळ्या बँकिंग मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला शिकवायला लागणार होतं, बँकिंग, IT किंवा जे जे सब्जेक्ट्स मला देतील ते. आणि हे करताना मला 1 मिनिट असा विचार आला की हे सगळं मला जमणार आहे का. पण तोपर्यंत मी माझ्या गुरुशी इतका ब्लेंड झालो होतो की काही झालं की मी त्यांना हाक मारायचो आणि माझे प्रश्न सुटायचे.
कुठचीच गोष्ट अडायची नाही, काहीच व्हायचं म्हणजे कधीही वाटलं की हाक मारायचं. पण स्टाफ ट्रेनिंग कॉलेजला गेल्यानंतर आणि बदलापूर कव्हर झाल्यानंतर मला हे लक्षात यायला लागलं की प्रत्येक वेळी मी ट्रेनिंगच्या हॉलमध्ये जाताना मी सांगायला लागलो की स्वामी, लोकांना जरी मी दिसलो तरी माझ्या मुखातनं तुम्ही डिलिव्हर करा अख्खं लेक्चर. हे वाक्य आल्यानंतर मला कधीच केव्हाच ना पुस्तकाची गरज लागली ना नोट्सची गरज लागली. सगळी तयारी घरी करून जायचो. लोकांना फक्त मी दिसायचो आणि माझा जो टॉपिक असायचा तो काहीही किती कठीण प्रश्न विचारला तरी त्याची प्रश्नाची उत्तरं मला त्या अख्ख्या वर्गात अगदी आपसूकपणे द्यायला लागलं. या सगळ्या प्रवासात मला माझ्या आजोबा ज्या पुस्तकात मी अनुभव लिहिले आहेत तेव्हा मी स्वामी म्हणूनच आधी हाक मारायचो त्यांना. पण जोपर्यंत स्वामी म्हणून हाक मारायचो तेव्हा मी खूप भांडलोय त्यांच्याशी. इतका भांडलोय म्हणजे विचारू नका. हमरी तुमरीवर येईपर्यंत भांडलोय. फक्त हे दैवत आहे म्हणून माझ्याकडनं कधी अपशब्द किंवा शिवी देण्याची हिंमत कधी झाली नाही. अबोला झाला, राडे झाले, जप करणार नाही म्हणून सांगितलं. पण काही झालं तरी ती गोष्ट पुन्हा माझ्याकडे यायला लागली. जप करण्यापासूनच सांगतोय की यायला लागली आणि मी जप सुद्धा करायला लागलो. नंतर वेगवेगळे प्रसंग जेव्हा माझ्या आयुष्यात यायला लागले तेव्हा मी स्वामींचं अहो स्वामींचा अरे स्वामी कधी झालं होतं ते कळलं नाही. मग त्यांना हाक मारताना अरे स्वामी म्हटलं तर हे फार परक्यात असं वाटायला लागलं. त्या सुमारास अविनाश गंधरे म्हणजे ज्यांनी मला स्वामींची कसं बोलायचं, त्यांचे संकेत कसे ओळखायचे, स्वामी तुझ्याशी कसे बोलतील, तुला काय सांगतील, त्यासाठी तुझी भूमिका काय असायला पाहिजे, तुला स्वच्छता किती करायला पाहिजे मनाची, या सगळ्या गोष्टींचा सगळ्या अगदी लहान मुलाला धरून बोट धरून चालवतात तसं मला गंधरेंनी शिकवलं. आणि मी प्रत्येक वेळी हा विचार केला की जगात कोणालाच गंधरे मिळाले नाहीयेत आणि मला जर मिळाले आहेत तर क्लिअर कट मला संकेत आहे की मीच हे सगळं करायला पाहिजे. आणि मग रेकीचा वापर करून रेकीचे सगळे मेडिटेशनचे सेशन्स मध्ये मी स्वामींशी अटॅच व्हायला सुरुवात केली. ती अटॅचमेंट इतकी व्हायची कधी कधी की ते मला पेलवायचं पण नाही. पण कळायचं नाही की मी मुद्दामून करतोय. ते सगळ्या गोष्टी अशा आपण होत होत्या. आणि एक दिवस मग असं झालं की माझ्या तोंडून हे आजोबाच आहेत. बरोबर. आपण म्हणतो ना की आपल्या मुलापेक्षा सुद्धा आपल्या नातवावर जास्त प्रेम असतं. दुधावरची साय आपण आपल्या नातवाला समजतो. आणि उपासनेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की शरणागत भाव. रेकीच्या माध्यमातून तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचला, तुम्हाला गुरुंची प्राप्ती झाली आणि तुम्हाला आराध्य दैवत सुद्धा मिळालं. आणि उपासनेच्या मार्फत तुम्ही स्वामींशी नातं प्रस्थापित केलं. आणि जोपर्यंत आपण भगवंताशी नातं प्रस्थापित करत नाही, प्रेम निर्माण होत नाही. आणि ही प्रेम म्हणजेच भक्ती आहे, ते तुम्हाला गवसलं. म्हणजे अकाउंटिंग बँकिंग करता करता लोकांना लेक्चर्स देता देता तुम्ही अंतर्मुख झालात. आणि कधी तुम्ही स्वामींचे नातू होऊन गेला हे तुम्हाला सुद्धा लक्षात आलं नाही. आणि स्वामींनी तुम्हाला आपलंसं केलं आणि तुम्ही पण त्यांना आपलंसं करून घेतलं. आणि त्यातनंच मला वाटतं ह्या पुस्तकाची निर्मिती झाली असावी. एक एक अनुभव तुम्हाला येत गेले आणि जशी माळा आपण गुंफतो तसं तुम्ही एक एक अनुभव यात गुंफत गेला. आणि यामध्ये मला तुम्हाला एक अजून विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला अक्कलकोटला गेलात त्या नारळ पाणीचा अनुभव आहे, नंतर ज्योतिषी अनुभव आहे, तर ते थोडंसं आता आपण अक्कलकोटकडे जाऊयात. आता 1993 सालची गोष्ट आहे, जेव्हा मला अक्कलकोट या स्थानाची माहिती होती पण इतका डेडिकेटेडली काय म्हणतात शरणागत भाव वगैरे काही नव्हता. तेव्हा मी मित्रांबरोबर गेलो होतो. म्हणजे मी सिगरेट ओढायचो, दारू प्यायचो, मच्छी मांस खायचो, काही अर्वाच्य बोलायचो. पण तिथे जायचं म्हणजे देवस्थानात जाताना मात्र अगदी सुचिरभूत होऊन जायचं. पण घरी आल्यानंतर परत आहे तोच मंगेश्वर ते.
अक्कलकोटला गेल्यानंतर असा अनुभव आला की मी ज्यांच्या बरोबर गेलो होतो त्यातल्या आमच्या एका मित्राला हात दाखवून मला पुढचं माझं भविष्य पाहिजे किंवा इकडे सांगणारे खूप जण असतात, अशा माणसाच्या शोधार्थ तो आला होता. आणि मला बिलकुल यामध्ये पडायचं नव्हतं. आम्ही सोलापूरमध्ये एक हॉटेल बुक केलं, जिथे एक टॅक्सीवाला पण बुक केला. तो आम्हाला अक्कलकोटला पहिल्या दिवशी घेऊन आला. घेऊन आल्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि मजा म्हणजे त्यावेळी दर्शनाच्या आज म्हणजे गाभाऱ्यात कोणच नव्हतं, मी आणि स्वामीच होतो असंच. आणि मला तेव्हा इतकं ओढ नव्हती, पण मला आनंद झाला की कोणच नाही, मी आणि स्वामीच आहोत. ते सगळं दर्शन घेतल्यानंतर समोर सभागृह आहे, त्याच्या दारात जे रेलिंग आहे आणि 3 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर मी बसलो आणि डोळे मिटून त्यांचा जप करत होतो. एवढ्यात माझा मित्र म्हणाला की अरे इथे हात दाखवणारे असतात, आपण दाखवूया, शोधूया ज्योतिष. मी म्हटलं मला बिलकुल इंटरेस्ट नाही, तू जाऊन शोध. आणि माझा दुसरा मित्रही तेच म्हणाला. आणि डोळे बंद करून बसले असताना अचानक कानावर शब्द आले, हा चला. आवाज एकदम वेगळाच. आणि मी डोळे उघडून बघितले तर प्रचंड मोठी पावलं, गोरी गोरी पान, इतकी सुंदर पावलं मी बघितलीच नाही तो. आणि वर बघितलं तर प्रचंड उंच ग्रहस्थ. म्हणाल चला जाणून घ्यायचंय ना ज्योतिष, चला माझ्याबरोबर. आणि आम्ही तिघं अक्षरशः मंत्रमुग्ध त्यांच्या पाठी चालत गेलो. ज्या घरात आम्ही गेलो, ज्या गावात ते आम्हाला घेऊन गेले, ते बरोबर स्वामींच्या मठाच्या मागच्या बाजूला होतं. एवढी छोटी खोली होती की फक्त आम्ही 4 जण मावू इतकीच छोटी खोली. मग आम्ही ते बसल्यानंतर त्याने आम्हालाही बसायला सांगितलं, दरवाजा बंद केला. आणि मग त्यांनी छोटं फोरस्क्वेअरचं पाकिट काढलं आणि आम्हाला म्हणाले, उडणार का? तर मी म्हटलं हो नाही आम्ही काय यातलं करत नाही वगैरे वगैरे. मस्त छान खोटं बोललो होतो, पण नाही म्हणालो. मग थोड्या वेळाने त्यांनी ते कसे मद्रासला होते, मिलिटरीमध्ये लायब्ररियन होते, मग तिथे त्यांना महाविष्णूंनी कसं दर्शन दिलं होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि पटकन म्हणाले, हा चला हात दाखवा, कोणाला दाखवायचंय. बापरे. मग आमची डेअरिंगच होईना, कारण इतक्या पटकन ते म्हणाले होते. पण मी थोडासा धीर केला आणि माझा हात दाखवला. मग त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, त्या आजपर्यंत मी अगदी न चुकता पाळल्यात आणि अजूनही पाळतोय. मला बऱ्याच प्रिकॉशन्स पण सांगितल्या होत्या त्यांनी, अमकं करायचं नाही, तमकं करायचं नाही. आणि मी त्या अक्षरशः त्या खोलीतनं बाहेर पडल्यानंतर आजपर्यंत केल्या नाहीयेत. माझ्या दुसऱ्या मित्राला त्यांनी त्याचं पुढचं आयुष्य काय असण्यापेक्षा त्यांनी काय काय करू नये या सगळ्या गोष्टी ते सांगत गेले. आणि त्यांनी त्यातल्या कुठच्याच गोष्टी पाळल्या नाहीत. आणि त्याचा अंत देखील असा दुःखदच झाला. माझ्याबरोबर ते तिसरा मित्र होता, त्याला मी आजपर्यंत कधी विचारलं नाही की आपल्याला अक्कलकोटला जे काही आपलं बोलणं झालं किंवा आपल्याला जे काही सांगण्यात आलं ते तू पाळतोयस की नाही वगैरे, मी कधीच विचारलं नाही. पण मला एवढं नक्की झालं की हा सगळा स्वामींचा संकेत आहे आणि याच्या पुढे मला माझं हेच आयुष्य आहे. हा 93 सालाचा अनुभव घेऊन मी पुढे माझी वाटचाल चालू केली. मग 97 साली माझ्या आयुष्यात राजू मोठे आला, रेकी केली. मग 2000 साली बापू माझ्या आयुष्यात आले. आणि नंतरचा काळ जो काय आहे तो मी फक्त नामस्मरणात आणि स्वामींचे अनुभव अगदी कटाक्षाने प्रत्येक मिनिट स्वामींबरोबर घालवले आजपर्यंत. म्हणजे मला अक्षरशः प्रत्येक अनुभव आठवताना त्या क्षणी मी काय विचार करत होतो हेही मला आठवतं. आणि मग असं करत करत अव स्वामींपासून अरे स्वामींपर्यंत आलो, आजोबांपर्यंत, मग आता आजूबिजू काही म्हणतो मी त्यांना. बरोबर. म्हणजे जे मनात येईल ते म्हणतो. बरोबर. खरंच म्हणजे असं म्हणायला पाहिजे, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. म्हणजे स्वामी तुमच्यासाठी सगळं काही नाती गोती सगळी स्वामींची तुम्ही निर्माण केली आणि ते स्वामींचा संदेश तुमच्या लक्षात आला, हे खूप महत्वाचं आहे. कारण की ती दैवी शक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते, ती त्या वेळेला लक्षात येण्यासाठी आपली सुद्धा तेवढी पात्रता पाहिजे. आणि मी निश्चित म्हणेन की ते
ती तुमच्यामध्ये नक्कीच ते होतं, त्यामुळे तुम्ही स्वामींचा संदेश तुम्हाला तो उमगला. कारण की असं दैवी शक्ती सांगते तेव्हा प्रत्येकालाच ते लक्षात येतं असं नाहीये. आणि ज्या वेळेला आपण हे तुमचं पुस्तक माझे आजोबा वाचतो ना, त्यातल्या अगदी पहिल्या पानापासून तुमच्या डोळ्याच्या कोपरा ओल्या व्हायला लागतात आणि असं वाटायला लागतं की अरे हा अनुभव तर माझाच आहे, हे पण माझ्या बाबतीत घडलेलं आहे. आपण दरवेळेला अक्कलकोटला जातो, पण दर्शन करायचं आणि निघायचं, प्रसाद घ्यायचा. आपण असं डोळसपणे ज्या वेळेला आपण घेऊ तेव्हा अशी दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला आल्या वाचून राहत नाही. मला वाटतं अजून एक नारळ पाणीचा पण एक तुमचा अनुभव आहे अक्कलकोट मधला. आणि अन्न छत्रालयात भोजन तुम्ही घेतलं नव्हतं तेव्हा स्वामी तुम्हाला कसे शिक्षा घडली ते पण एक शिक्षा चांगली 12 वर्ष केली आहे. आधी नारळ पाण्याचा किस्सा सांगतो. स्टाफ ट्रेनिंग कॉलेजला असताना एक दिवस आमच्या वरिष्ठ IT डिपार्टमेंटच्या वरिष्ठ आल्या आणि माझ्या प्रिन्सिपलना सांगितलं की आम्हाला यांना काही कारणास्तव शिकवायला वेगवेगळ्या ब्रांचेसला पाठवायचंय. तेव्हा असं झालं होतं की बँकेचं सॉफ्टवेअर बदलत होतं आणि ते सॉफ्टवेअर शिकवण्यासाठी मला वेगवेगळ्या ब्रांचेसना जायचं होतं. आता सॉफ्टवेअरचे 2 पार्ट होते, एक हार्डवेअरचा आणि दुसरा सॉफ्टवेअरचा. हार्डवेअरचा पार्ट माझा मित्र उदय नाडकर्णी बघायचा आणि सॉफ्टवेअर म्हणजे माझा स्टाफ त्यांचं सॉफ्टवेअर कसं वापरणार आहे आणि मॅन्युअलहून आपण कम्प्युटरवर कसे जाणार आहोत, त्यावेळी काय गोष्टी आपल्याला टाकाव्या लागणार आहेत, काय गोष्टी आपल्याला कॉम्प्युटरमध्ये कुठे कुठे शोधायला लागणार आहेत, हे सगळं शिकवायचो. जवळजवळ 1256 स्क्रीन होते आणि अक्षरशः म्हणजे अल्पकाळ म्हणजे किती सांगू, फार फार तर 1 आठवड्यात मला सगळे स्क्रीन पाठ झाले होते. बरं, हे पाठ करण्याची पद्धत कशी होती तर एका रात्री 10 वाजता आम्हाला अंधेरीच्या आमच्या ब्रांचमध्ये या म्हणून सांगितलं होतं. तिकडे माझा एक सिनियर इंजिनियरला विचारत होता की सेव्हिंग्ज अकाउंट असेल तर काय असतं, कॅश डिपार्टमेंट असेल तर कुठचे स्क्रीन्स असतात, करंट अकाउंट असेल तर काय, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे स्क्रीन त्या दोघांमध्ये बोलणं चालायचं आणि मी ते स्क्रीन माझ्या मेमरीमध्ये फोटो काढता येतील असे फोटो काढून ठेवत होतो. म्हणजे मला आजही सांगता येतं की मला फोटोक्रोमॅटिक मेमरी आहे. मला एखादी गोष्ट तुम्ही सांगितलीत की इकडे बघितली ती तशीच्या तशी सांगू शकशील का, तर मी तुम्हाला 2 मिनिटात अक्कलकोटच्या अख्ख्या अंगणात घेऊन जाऊन कुठे काय आहे, उजव्या ठिकाणी काय आहे, डाव्या ठिकाणी काय, स्वामी कसे आहेत, आज काय रूप होतं, कसे दिसत आहेत, त्यांचा जिरेटोप कसा, हे सगळं अक्षरशः डोळे बंद केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येईल एवढं सांगू शकतो. याचाच फायदा मला त्या सॉफ्टवेअरमध्ये होऊ लागला. आणि मग आमचं 60 दिवसाचं पोस्टिंग मालवणात झालं. अख्खा मालवण रिजन करायचा होता, तो हुबळीपर्यंत एक्सटेंड झाला. हे करत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी मी स्वामींचे मठ शोधत गेलो आणि स्वामी मला मिळत गेले. तर तुमचा मूळ प्रश्न होता की नारळ पाणी. नारळ पाणी. तर या IT डिपार्टमेंट मध्ये माझा अजून एक मित्र होता, मितेश नरवाडकर म्हणून. तर मी आणि मितेश एक दिवस या गॅप म्हणजे जेव्हा आम्हाला पोस्टिंग आमचं संपलं होतं तेव्हा मला म्हणाल चल आपण अक्कलकोटला जाऊन येऊया. अक्कलकोटला आम्ही दोघंच गेलो. त्यावेळी आम्हाला भक्ती निवासमध्ये रूम मिळाली. आम्ही रूमवर अंघोळ वगैरे करून स्वामींचं दर्शन घेऊन मी बसलो होतो सभागृह मंडपाच्या समोर. पुन्हा पायऱ्या त्याच, माझी आवडती जागा. पण यावेळी झालं होतं असं की उजव्या हाताला एक माणूस एक नारळ फोडायचं मशीन घेऊन बसला होता. तो जे स्वामींना नारळ अर्पण व्हायचे ते तिथे घेऊन यायचे. तो त्या मशीननी फोडायचा. अर्ध्या नारळात त्यांना नारळ पाणी प्यायला द्यायचा. उरलेला अर्धा भाग मागच्या बाजूला टाकून द्यायचा. काही जण सांगायचे मला नारळ पाणी प्यायचं नाही, ते एका बालदीत ओतायचा. का कुणास ठाऊक, पण मला मोह झाला की आपण ते नारळ पाणी प्यावं. म्हणून मी काही वेळ वाट बघितली आणि मग त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं की मला नारळ पाणी प्यायचंय. तर त्यांनी मला तुसड्यासारखं सांगितलं असं असं काय मिळत नाही वगैरे वगैरे, नारळ नाही आणला तुम्ही, काहीतरी बडबडला तो. आणि ते सगळी बालदी, ते उरलेलं नारळ आणि ते मशीन घेऊन निघून गेला. पण त्याचा मला खूप वाईट वाटलं.
हे कदाचित मितेशला कळलं होतं. मितेश म्हणाल जाऊन दे रे, लक्ष देऊ नको, आपण जाऊया. मग आम्ही तसेच अक्कलकोटची सगळी स्थानं करायला सुरुवात करणार होतो, म्हणून पहिलं खंडोबाच्या देवळात गेलो. तर त्या दिवशी अजून एक म्हणजे काय कुणास ठाऊक, पण स्वामींची कृपा म्हणा काही म्हणा, पुन्हा खंडोबाच्या मंदिरात कोणी नाही. आणि आम्ही पायऱ्या चढून आत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिकडे जास्वंदीची वेगवेगळ्या रंगाची फुलं पडली आहेत. हे फुलं पडण्यासारखं असं काहीच तिकडे घडलं नव्हतं, कारण कुठचाच भाविक किंवा कुठचाच काय म्हणतात भक्त येऊन स्वामींवरच चढवेल ना, किंवा खंडोबाच्या पायीच फुल चढवेल ना. बरोबर. आम्ही आत गेल्यानंतर तिथे फुलं पडली कशी होती, म्हणून मी ती जमा केली आणि मी खंडोबाच्या चरणी अर्पण केली आणि मग थोड्या वेळ डोळे मिटलं, त्यांना नमस्कार केला आणि प्रथेप्रमाणे मी तिथल्या भांड्यात काय म्हणतात तीर्थ शोधलं. तर भांड रिकाम होतं. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही नमस्कार करून वळून जिने उतरून चपलेकडे जाणार एवढ्यात एक बाजूच्या घरात एक गोंडस लहान मुलगी नाचत आली आणि म्हणाली, काका थांबा, तुम्ही तीर्थ घेतलं नाहीये. ती तशीच परत उलटी गेली घरात आणि तांब्यावर तीर्थ घेऊन आली. मी तिला मदत करायला गेलो तर म्हणाल नाही नाही, खंडोबा रागवेल. मग आम्ही आतमध्ये खंडोबाच्या मंदिरात पुन्हा गेलो. पुन्हा आत गेलो तर तिने मला त्या तीर्थ दिलं, मला वाटतं तिने तांब्यातून तीर्थ दिलं आणि तीर्थ प्राशन केल्यावर माझ्या लक्षात आलं की ते नारळ पाणीच आहे. म्हणजे कुठच्याही मंदिरात आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं की तीर्थ इधर दुधाचं असतं किंवा पाण्यात कापूर घालून ठेवलेला असतो, किंवा पण नारळ पाणी मिळणं जरा कठीणच होतं. हा तिथला अनुभव घेऊन आम्ही बाहेर पडलो. नंतर तुमचा पुढचा प्रश्न काय होता? अन्नछत्राचा. आता ज्यावेळी 93 साली आम्ही तिघं जेव्हा आलो होतो, त्यावेळी आमचं सगळं जेवण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे असायचं, किंवा रात्री आम्ही हॉटेलवर गेल्यानंतर मी दारू सुद्धा प्यालोय. सांगताना लाज वाटते मला आज. पण आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर तेव्हा साधारण 12:30 वगैरे झाले असतील. आज मला एवढं पक्का आठवण नाही, पण 12:30 वगैरे झाले असतील. आणि अन्नछत्राच्या दारात मला मित्र विचारायला लागला, अरे सगळेजण इथे भोजन प्रसाद घेतात, आपण घेऊया का? मी आतमध्ये बघितलं आणि त्याला म्हटलं, शिशी ह्या लोकांबरोबर कोण जेवेल? बिलकुल नाही, आपण आपल्या हॉटेलवर जाऊया. पण माझ्या लक्षात असं आलं की 12 वर्ष मी त्यानंतर अक्कलकोटला पोहोचूच शकलो नाही. पण आज मी अन्नछत्राशिवाय कुठे जेवत देखील नाही. आणि इतकं झालं मला अन्नछत्राचं प्रेम की मी तिकडे सेवा देखील केली आहे. लोकांना वाढलंय, पाणी दिलंय, ताटं उचलली आहेत. आणि म्हणजे मला अन्नछत्राबद्दलचं प्रेम खूप झालं. स्वामींनी मला माझी काय चूक झाली होती ती जाणून दिली होती. आता कधीतरी आमच्या घरी सुद्धा जर सोहळा असेल तर मी बायकोला नेहमी सांगतो की आपण एकादशीच्या दिवशी लोकांना बोलवूया आणि जे अक्कलकोटात प्रसाद असतो
तो तसाच प्रसाद आपण पण करूया. आणि असं कित्येक वेळा तिने सुद्धा ते घडवून आणलंय. खरंच अद्भुत आहे. स्वामींच्या लीला आगाध आहेत आणि आपला भक्त कुठे चुकतोय त्याला कसं शासन करायचं, पुन्हा मार्गावर कसं आणायचं, आणि जो आपल्याला शरण आलेला आहे त्याला वापस परत पाठवायचं नाही, हे स्वामींचं तंत्र आहे. आणि स्वामी त्याप्रमाणे वागतात पण, आणि आपल्या भक्ताला लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित करून घेतात, पुन्हा जाऊ देत नाहीत. आणि स्वामी असं परिस आहे की आपलं परिसत्व आपल्या शिष्याला देऊन टाकतात. तुम्हाला आलेला अनुभव खरंच अलौकिक आहे. आणि मला वाटतं तिथेच अजून तुम्हाला उदी सुद्धा मिळाली होती, मला वाटतं स्वामींचं काहीतरी हुक्क्याचं. अजूनही माझ्याकडे तो हा 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 हुक्क्याची काय म्हणतात, पुरचुंडी. मला असंच अक्कलकोटला गेलं असताना आम्ही अन्नछत्रात, पुरुषांची लाईन वेगळी, बायकांची वेगळी, त्यामुळे मी माझे मित्र आम्ही सगळेजण पुरुषांच्या लाईन मध्ये बसलो होतो. खूप जण होती त्या दिवशी, त्यामुळे सगळ्यांनी, तिकडचे जे व्हॉलंटियर्स होते ते म्हणाले तुम्ही बसून घ्या, वेळ लागणार आहे. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मीही बसून घेतलं. बसल्यानंतर अर्ध्या चट्टीत कळकट्ट असं बनियन घातलेला एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि मला म्हणाला तुला काहीतरी द्यायचंय, देऊ का? तर मी म्हटलं द्या, फक्त मला परवडेल असं द्या, काहीतरी इतकं म्हणजे ओझं असेल असं देऊ नका. नाही म्हणाले, काही नाही, काळजी करू. आणि मग मी थांबलो, तर ते गेले. त्यांचा स्वतःचा शर्ट त्यांनी एका खुंटीला अडकवला होता, त्याच्या खिशातनं एक पुरचुंडी आणली, बऱ्यापैकी जाड होती, आणि त्यांनी माझ्या हातात दिली, तुझ्यासाठी आहे. तर मी म्हटलं काय आहे ते बघू का? बघ म्हणाले. तर स्वामींचा जो हुक्का असतो, स्वामींची आरती जी हुक्क्याची आहे, तो हुक्का दिल्यानंतर जी राखुंडी राहते, ती सगळीच्या सगळी राखुंडी त्यांनी मला आणून दिली होती. आणि मला एवढा आनंद झाला की म्हणजे मला कळे ना, पण घरी आल्यानंतर मी सगळ्यांना, म्हणजे माझ्या जेवढे नातेवाईक आहेत जवळचे, त्या सगळ्यांसाठी मी एक ताईत विकत घेतलं, प्रत्येकासाठी छोटं. आणि त्यात राखुंडी भरली, ती क्विकनी चिकटवली, आणि प्रत्येकाला ती राखुंडी ते ताईत दिलं का, तर तुम्हाला ही एक कवच आहे म्हणून. पण या काळात असं झालं की माझं बीपी चढलं, ते इतकं चढलं की मला बॅक ऑफ द हेड खूप दुखायचं, आणि मला कळलं नाही माझं बीपी चढलंय म्हणून. पण त्या काळात माझा अजून एक भाऊ स्वामींशी बोलायचा, त्याचा एक दिवस अचानक फोन आला. तो मला म्हणाला तू असं काहीतरी नवीन करतोयस का की जे तुला करायचं नाहीये? मी म्हटलं काहीच नाही, मी स्वामींनी जे सांगितलंय तेवढ्याच गोष्टी करतो, त्याच्या व्यतिरिक्त कुठचीच गोष्ट करत नाही. नाही सांगतायत तू काहीतरी केलंयस म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे, आणि फोन ठेवून दिला. मग मी शांत बसलो, विचार केला, म्हटलं आतापर्यंत झालेल्या गोष्टीत अशी कुठची गोष्ट आहे ज्याचे रूल्स मी तोडले. पण झालेली गोष्ट एकच होती की राखुंडी मी सगळ्यांना वाटली होती. मग मी त्याला पुन्हा फोन लावला, आणि मग त्यांनी मला फोनवर सांगितलं की अरे हीच तर गोष्ट तुला करायची नव्हती. तर मी म्हटलं आता यात काय चुकलंय? तर तो म्हणाला की स्वामी सांगतायत, काहीतरी एक शिवी दिली त्यांनी, आणि ती मी नाही उच्चारू शकत, पण शिवी देऊन सांगतायत की माझा श्वास ज्याच्यातनं गेलाय ती राखुंडी तू वाटलीस म्हणजे काय. त्यावेळी मला ही गोष्ट कळायला लागली की प्रत्येक भक्ताला ते वेगळ्या गोष्टी देतात, त्या गोष्टी त्यांनी स्वामींच्या परमिशन शिवाय, आजोबांच्या परमिशन शिवाय कुणालाही देता कामा नये. आता कुठची गोष्ट मला मिळाल्यानंतर मी त्यांना ही देऊ का, ही परमिशन घेतल्याशिवाय कुणालाच देत नाही. आणि नाही परमिशन मिळाली तर ती आजही माझ्याचकडे असते. मी कितीही झालं तरी, मग माझा हेतू कितीही चांगला असो की कुणाला तरी ही उदी मिळाल्यानंतर किंवा ही राखुंडी मिळाल्यानंतर ते कवच असेल स्वामींचं म्हणून मी त्यांना देतोय, काहीही इंटेन्शन असून देत, पण ते स्वामींना जोपर्यंत माझ्यासाठी दिली होती, हे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून मी कुठचीच गोष्ट त्यांची परमिशन शिवाय वाटत नाही. आणि आज असं लक्षात येतं की ते ताईत कोणाच्याच गळ्यात नाहीये. मी माझं ताईत माझ्या वेगळ्या ठिकाणी काढून ठेवलंय, पण ते ज्यांना मी वाटलं होतं त्या
कुणाच्याच गळ्यात ते नाहीये. म्हणजे ते ऑटोमॅटिकली काही दिवसांनी निघून गेलं त्यांच्याकडनं. म्हणजे बाकीच्यांकडचे ताईत पडून गेले आणि तुमच्याकडचा तो ताईत राहिला. म्हणजे स्वामींनी आपल्याला जे दिलेली वस्तू आहे ती अशी कुठेही आपण देता कामा नये स्वामींच्या आज्ञेशिवाय. आणि हे पुस्तक वाचताना मी म्हणजे हा अनुभव तुमचा वाचला काका, आणि मला गरुडेश्वरनं आता टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती, तिथल्या गुरुजींनी मला अत्तर पाठवलं होतं आणि मी ठरवलं होतं की ते अत्तर आहे ना आपण सगळ्यांना लावायला देऊयात. पण मी तुमचा तो अनुभव वाचला, मी पण धडा घेतला, मी ते अत्तर कोणालाही देत नाही, मी ठेवून दिले आणि जेव्हा मला बाहेर पडायचं तेव्हा मी ते लावते. म्हणजे त्याला तुम्ही सेल्फिशनेस असं म्हणू नका. त्याला असं समजायला पाहिजे, म्हणजे मन शांत होतं की हे मला जे आलं आहे, माझ्याकडे जे आलं आहे ते मला कुठच्या तरी एका विभूती पण म्हणणं, मी ते स्वामींचं काय कळत नाही मला, त्यांचं नातं माझं काय, पण स्वामींकडनं मला आलंय, तर हे मी जपून ठेवायला पाहिजे. आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला आपल्या आपणच कळेल हे कधी वापरायचं. आता कधी होईल हे, तर जेव्हा कधी कोणतरी तुमचा जवळचा नातेवाईक कोणतरी आजारी असेल, मित्र आजारी असेल, आणि तुम्हाला असं वाटेल की आज मला ही उदी द्यायची किंवा आज मला हे द्यायचंय, आणि ज्यावेळी ते तुम्ही त्याला द्याल त्यावेळी तुम्हाला कळेल की त्याचा आजार बरा झालाय, तो बरा झालाय, किंवा त्याला जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यातनं बाहेर आलाय. ह्या गोष्टी होण्यासाठी आपण थांबायचं नाही. म्हणजे अमका कोणतरी अडकेल मग मी त्याला अशी मदत करेन, हे तुम्ही काहीही विचार करू नका. असं मला तुम्हाला सांगायचंय, आपणच घडेल तुमच्याकडून. खरंच एका यामधले एक एक अनुभव वाचत असताना स्वामी माऊली कशी आपल्या पाठीशी आहे आणि कशी आपल्याला सांभाळतात, संकटामध्ये जरी आपण सापडलो तरी त्यातनं निघण्याची वाट दाखवतात, असे एकापेक्षा एक दिव्य अनुभव या पुस्तकामध्ये आहेत. आणि आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि असं वाटतं की हे सगळं आपल्या आजूबाजूलाच घडलेलं आहे आणि आपल्याला हे पुस्तक वाचताना प्रेरणा मिळते. तेव्हा एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते की आपण जसा स्वामींशी संवाद साधता, स्वामींशी आजोबाचं नातं निर्माण केलंय, तर आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांना की त्यांनी स्वामींशी नातं कसं निर्माण करावं किंवा स्वामींशी बोलावं कसं, एक छोटंसं त्यांना काहीतरी तुम्ही एक गाईडलाईन म्हणा आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावं अशी मी आपल्याला विनंती करते. स्वामी सगळ्यांशीच बोलत असतात, एकूण एक जण. असं नातं निर्माण करायची गरजच नाही. ज्या अर्थी आपण त्यांच्या मांडीपर्यंत आलो आणि त्यांच्या बरोबर बसलो आहोत, याचा अर्थ माझं आणि त्यांचं नातं एस्टॅब्लिश झालंय. पण मला त्यांचा निरोप मिळणं याच्यासाठी हे मडकं पहिलं रिकामं व्हायला पाहिजे. द बेस्ट उपाय म्हणजे मी जेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि जेव्हा पुन्हा वर येतो त्यावेळी माझ्या डोक्यात काहीच नसतं. आत्ता सुद्धा तुम्ही मला विचारलं तर तुमचा प्रश्न सोडलात तर माझ्या डोक्यात खरंच काही नाहीये आणि कसलेच विचार येत नाहीत. मग त्यांचे जे डिक्टेशन चालू होतं ते तुम्हाला बरोबर ऐकू येतं की आता पुढं काय कर, पुढं काय कर, पुढे. पण आपल्याकडे एवढा विचारांचा काहूर असतो की त्याच्यात त्यांचा निरोप आपल्याला मिळतच नाही. मग आपण सांगतो तुझं काय बाबा, तू जवळ आहेस स्वामींच्या, मी काय बाबा इकडे आहे, मी काय बाबा मैलवर लांब आहे. यात सुद्धा तुम्ही स्वामींना दुखवत असता ह्याची जाणीव आजपर्यंत कोणाला नाहीये. की हे सांगणं सुद्धा एकदम चुकीचं आहे की तू जवळ आणि मी लांब. तुम्हाला ज्या अर्थी त्यांनी जवळ ओढलंय या अर्थी त्यांना तुम्ही हवेच आहात, पण त्यांना तुम्ही स्वतःचं क्लिन्झिंग कसं करायचंय हे त्याची मार्ग आजूबाजूला जी माणसं वावरतात त्यांच्या थ्रू ते कंटिन्युअसली तुम्हाला निरोप देत असतात. हा निरोप पकडण्याची एक प्रक्रिया आहे, एक सवय आपण करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी त्या क्षणात असायला पाहिजे. आत्ता मी या क्षणात फक्त तुमच्या बरोबर बसलोय आणि स्वामीं संवाद किंवा स्वामी मला काय सांगणार आहात एवढेच फक्त माझ्या डोक्यात असतं, बाकी काहीच नाही. मग त्यांचं बरोबर डिक्टेशन आपल्याला कळतं आणि बरोबर तुम्ही पुढच्या माणसाला, समोरच्या माणसाला काहीतरी निरोप देऊन जाता. समोरच्या माणसाची जर पापं आड आली असतील तर त्याला तुमचा निरोपच नाही करणार, तो तुम्हाला वेड्यातच काढणार. हे काय शक्य आहे का, ह्याला काय अर्थ नाही, हे काय होऊच शकत नाही. पण जो सुज्ञ आहे, जो आपली पाप धूत आलाय, स्वामींचे नामस्मरण करत आलाय आणि खूप अंतर कापलंय ज्यांनी, मग ते 10 वर्ष असेल असं काही नाही, 10 मिनिटं सुद्धा अंतर कापायला पूर्ण आहे, पुरेसं आहे.
त्याला हा निरोप बरोबर कळतो आणि मग तो निरोप जो काही घेऊन त्याचं आचरण करेल त्या माणसाला स्वामी आपोआप त्याच्या जवळ खेचायला लागतात की ह्या माणसाला निरोप कळायला लागले, आता मी पुढचा निरोप देतो, पुढचा. पण तुमचं निरोप दिला म्हणून तुम्हाला पुढच्या परीक्षा, येणाऱ्या परीक्षा काही तेवढ्याच टफ असतात सगळं, पण तुम्हाला स्वामी बळ देतात तो येणारा क्षण किंवा ती जी परीक्षा तुम्ही पास करणार आहात ती हलकी कशी करायची, त्याची उत्तरं कशी मिळायची. एखादा संकट आलंय समजा, मी सोपं करून सांगतो, एखादं संकट आलंय तर ते संकट पार कसं करायचं याच्यासाठी ऑटोमॅटिकली 10-12 माणसं येणार तुमच्या आजूबाजूला. ती माणसं तुम्हाला काय निरोप देत आहेत, त्याच्यातनं काय संकेत देत आहेत, त्यातला कुठचा माणूस करेक्ट संकेत देऊन गेलाय, हे तुम्हाला कळायला तुम्हाला स्वामींचं सानिध्य सोडायचं नाहीये. एवढंच मी तुम्हाला सांगतो. हे मी कधीच नाही सोडत. मग मी कितीही काही असून देत. हा, आता एक छोटीशी विषयांतर पण इथे सांगण्याची गरज आहे. म्हणजे मी स्वामींबद्दलचे अनुभव लिहितो किंवा गोष्टी पण लिहितो. मी मर्डर मिस्ट्री पण लिहितो. पण त्यावेळी स्वामींना सांगतो पुढचे 5 तास मी तुझा नाही आणि तू पण मला सोड. आणि मग जे स्वामी जी काही गोष्ट पाठवतील, कहाणी, तुम्ही ती वाचल्यानंतर तुम्हाला नवल वाटेल की हे मंगेशवर ते लिहू शकतो का म्हणून. पण तो जो अवधी मी त्यांच्याकडनं मागून ठेवला आहे त्या अवधीत सगळा माझं कथन लिहून ते जे काही घेतात ते एकदम अमेझिंग. पण त्यानंतरची 5 तासाच्या नंतरचा जे सेकंद आहे तो परत स्वामी आणि मी आणि स्वामी. मग मी त्या गोष्टीचा पण विचार नाही करत. मग त्या गोष्टीत मी काय लिहिलंय त्याचं वाचन केल्यानंतर मला कळतं की आज काय लिहून घेतलंय स्वामी. हे मला तुम्हाला सांगायचं. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. म्हणजे थोडक्यात काय, आपण आपला सगळा अहंभाव बाजूला टाकून स्वामींना शरण जायचं आणि ते संकेत आपल्याला मग कळतात. मी कोण आहे, मी काहीतरी आहे असं समजून जर आपण गेलो तर ते काही शक्य होणार नाही. आणि खरंच खूप छान वाटलं. जिथे सगळे असमर्थ तिथे माझे स्वामी समर्थ, एकदम हेच खरं आहे. आणि मग तेव्हा मग असे वेगळे वेगळे दिव्य अनुभव आपल्याला यायला लागतात. एक मजबूर नावाचे एक कवी होऊन गेले, ते म्हणायचे, इकरारे मोहब्बत है, इकरारे मोहब्बत है, वक्त की फिकर नहीं, वक्त की फिकर नहीं, कृष्ण चाहिए, कृष्ण की फौज नाही. तसं आम्हाला आमचे स्वामी हवेत, आम्हाला बाकी कोणी नकोय. हे जर आपण मनामध्ये ठेवलं आणि स्वामींच्या जवळ आपण जाऊन पोचलो तर सगळं साध्य होईल. आज आपण आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्या स्वामी भक्तांना जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं, देव माझातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.